केवळ प्रशासनावर वचक न ठेवता रुग्णांचे दुःख समजून घेणारा आणि त्यांच्या अडीअडचणीत मायेची फुंकर घालणारा लोकप्रतिनिधी कसा असावा याचा प्रत्यय आज चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहायला मिळाला। काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयातील विदारक अवस्था पाहून संतापलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज घेतलेल्या फेरभेटीत एक वेगळेच भावनिक रूप समोर आले। त्यांनी OPD सह थेट ICU वार्ड गाठत प्रत्येक खाटापाशी जाऊन रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची अत्यंत आस्थेने विचारपूस केली। खासदार महोदयांनी थेट संवाद साधत अनेकांच्या वेदना समजून घेतल्या आणि त्यांच्या समस्या जागच्या जागीच निकाली काढल्या। खासदारांनी दाखवलेल्या या आपुलकीमुळे रुग्णांना आणि त्यांच्या हताश नातेवाईकांना मोठा भावनिक धीर मिळाला। या फेरभेटी दरम्यान रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे आणि जिल्हा वैद्यकीय शल्यचिकित्सक इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आपण बघितलं असेल की माग 15 दिवसाआधी साधारणतः मी या जिल्हा रुग्णालयात आली होती आणि आल्यानंतर पाहिलं की अतिशय व्यवस्था जी होती ती उत्कृष्ट दर्जाची या ठिकाणी होती। कुठेही साफसफाई आपल्याला दिसली नव्हती, पण तेव्हा जो अल्टिमेटम दिला होता की परत 8 दिवसानंतर आम्ही हॉस्पिटलला येऊ, पण 8 दिवसाच्या ठिकाणी आता जवळपास 15 दिवस या ठिकाणी झाले आणि 15 दिवसानंतर परत आम्ही या ठिकाणी आलो। माझ्या सोबत आपले CS आदरणीय चिंचोडे साहेब, आमचे या ठिकाणचे आदरणीय डॉक्टर कांबळे साहेब देखील माझ्या सोबत होते आणि पाहिलं की येऊन गेल्यानंतर व्हिजिट केल्यानंतर ज्या पद्धतीने या ठिकाणी सगळे बदल आता आम्हाला या 15 दिवसात दिसत आहे। साफसफाईच्या बाबतीतही साफसफाई एजन्सीला बोलावलं होतं आणि त्याला स्पष्ट आदेश दिले होते की काम करायचं जर नसेल तर काम सोडून दे आणि दुसऱ्याकडे काम कर, पण त्याने कुठेतरी या गोष्टीचं मनावरती घेतलं आणि आता या 8-10 दिवसात बऱ्यापैकी या जिल्हा रुग्णालयात साफसफाई असेल की आपण पाहिलं CT स्कॅनचं असेल, MRI मध्ये असेल, जे कोविडचे वार्ड आता त्या वार्डमध्ये असेल, जनरल पेशंट जेवढे होते, ICUचे पेशंट, सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी सुधारणा झालेली आम्हाला दिसत आहे। आणि परत ज्या ज्या सुधारणा करायच्या होत्या, एक कॉमन लोकांसाठी जे वॉशरूमचा विषय होता त्याने मागच्या वेळेस 20 दिवस सांगितले होते, आता आयुक्त साहेबाशी देखील मी बोलली, परत 20 दिवसात या ठिकाणी कशा पद्धतीने ते येणाऱ्या पेशंटसाठी वॉशरूम आहे ते वॉशरूमची व्यवस्था चालू करता येईल, ते एक पाण्याची व्यवस्था, सगळ्यांसाठी कूलरची व्यवस्था, ते सगळं या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून या सगळ्या सोयी या 15 दिवसात करण्यात आल्या आहे आणि परत राहिलेल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या परत प्राधान्यक्रमाने कशा करता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की आम्ही या ठिकाणी करू।